आई तू अशी का वागतेस हे मला कळतच नाही। आता काय केलं मी? अगं ती मीरावेनी कशी बोलते तुझ्याशी, काही आरोप करते, अपमान करते आणि तू तू शांत बसते। जाऊ दे अनन्या। नाही आई, जाऊ दे नाही म्हणायचं। सुरुवातीला मला वाटलं होतं की तिचा काही गैरसमज आहे, हळूहळू होईल सगळं नॉर्मल, पण आता ना सगळं वर्स्ट होत चाललंय। आई आपण समोरच्याचं जितकं ऐकतो ना तितकं ना ते डोक्यावर चढतात। आई तू खूप चांगली आहेस ग, प्रत्येकात चांगुलपणा शोधतेस, पण सगळे तुझ्यासारखे नसतात। कधी कधी ना स्वतःसाठी स्टँड घ्यावा लागतो। मी तरी काय करू अनन्या? मला ना घरात भांडणं नकोशी झालीत। सगळ्यांनी गुण्या गोविंदाने राहावं इतकंच वाटतं ग मला। पण ना आता मला वाटायला लागलं की माझंच चुकतं, मी कोणाला काही बोलत नाही ना, म्हणून सगळ्यांना असं वाटतं की मला काहीच वाटत नाही। एक्झॅक्टली। मीरा पण गेले काही दिवस मला इतकं घालून पाडून बोलतेय ना। सुरुवातीला मला असं वाटत होतं की तिला तिला काहीतरी त्रास होत असेल म्हणून अशी वागत असेल, म्हणून मी अथर्वलाही सांगितलं की तिला एखाद्या डॉक्टरला दाखवून आण, तर त्यांनी त्या गोष्टीचा नीट विचार केलेला दिसत नाही। आई हे बघ, तू आधी शांत हो। हे बघ ऑनेस्टली ना तू दादाशी बोलून घे, बहिणीशी बोलून काहीच उपयोग नाही। ती खूप रिजिड आहे, तिच्या डोक्यात एकदा काही शिरलं ना की ती दुसऱ्या कोणाचंच ऐकत नाही। मला मला अथर्वशी काही बोलावंसं वाटत नाही ग। आई तू दादाशी नाही बोलणार मग कोणाशी बोलणार? घरात हे सगळं असंच चालू राहणार आहे का? हे बघ मला आता सहन नाही होत्या। मीरा वहिनी यापुढे तुला काही बोलली ना तर मी शांत बसणार नाही। हा ठीक आहे ठीक आहे, तू शांत हो, मी बोलते अथर्वशी। गुड। आणि आई हे बघ, तू त्रास नाही हा करून घ्यायचा, स्ट्रेसही घ्यायचं नाही आणि स्वतःवर परिणामही करून घ्यायचं नाही। प्रॉमिस? आलेच मी। कुणाची ग माझी लेकते? बरं झालं त्या दिवशी तू मेली नाहीस, नाहीतर मला तुझं हे चांगलं रूप कसं दिसलं असतं। आता यापुढे तू माझ्या खूप कामी येणार आहेस।